पोलीस आले आणि त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला. हेमांगीचा चेहरा रडवेला झाला होता. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. नवऱ्याच्या मृत्यूचा तिला जबर धक्का बसलेला दिसत होता. शेजारच्या एका प्रौढ बाई तिला धीर देत होत्या. त्या बाईंचे हेमांगी इथे आल्यापासून हेमांगीजवळ चांगलेच सख्य होते. पोलिसांनी तिला कुणी खून केला असे विचारले. रडरडत हुंदके देत देत रडण्याचा आवेग आवरत तिने बोलायला सुरुवात केली. आम्ही नुकताच चहा घेतला होता. रविवार असल्यामुळे यांना कामावर जायचेच नव्हते. सुट्टी होती. रंगोली पाहत पाहत आम्ही चहा घेत होतो. एवढ्यात बेल वाजली. मी जाऊन दरवाजा उघडताच 2-3 धटिंगण घरात घुसले. कोण पाहिजे असे मी विचारताच त्यांनी मला ढकलून दिले. मी जोरात जाऊन भिंतीवर आपटले. एवढे बोलून तिने तिच्या डोक्याला आलेले टेंगूळ दाखवले. आलेले धटिंगण माझ्या ओळखीचे नव्हते. आतापर्यंत ते आमच्याकडे कधीच आले नव्हते. त्यांचे व नवऱ्याचे काही देण्याघेण्याचे व्यवहार असावेत. त्यांची बरीच बोलाचाली चालली होती. बघता बघता त्यांनी एक बरोबर आणलेला सोटा यांच्या डोक्यात घातला. हे रक्ताच्या थारोळ्यात तिथेच आडवे झाले. ते खाली पडलेले पाहताच ते धटिंगण घाईघाईने आमच्या घरातून निघून गेले. भिंतीवर आपटल्यामुळे मला चक्कर आल्यासारखे झाले होते. मला उठवत नव्हते. मला ओरडवत नव्हते. शेजापाजाऱ्यांना हाका मारता येत नव्हत्या. त्या धटिंगणांना अडवता येत नव्हते. ते निघून गेल्यावर मी कशीबशी उठले आणि तुम्हाला फोन केला. शेजाऱ्यांना हाका मारल्या. एवढे बोलून ती थांबली. तिचे हुंदके चालूच होते. मधून मधून ती गळा काढत होती. पोलिसांनाही तिला खुनी कोण ते माहीत असेल. ती त्यांची नावे सांगेल असे वाटत होते. तिला खुनी कोण ते माहीत नाही हे ऐकल्यावर पोलीस थोडे नाराजच झाले. त्यांना ही ओपन अँड शट केस असेल असे वाटले होते. पोलीस आले, एवढी गडबड झाली असे म्हटल्यावर शेजापाजारची बरीच मंडळी जमली होती. त्यांना विचारता कोणीही दामोदरकडे आलेले गेलेले त्यांनी सकाळी पाहिले नव्हते. अर्थात सकाळची वेळ, दरवाजे बंद, घराघरात रंगोली चालू, त्यामुळे कोणाचे लक्ष नव्हते. हा भाग वेगळा. तू मीचे उच्च स्वरातील आवाजही कोणीही ऐकले नव्हते. अर्थातच रंगोलीचे कारण होतेच. दामोदरच्या डोक्यावर कपाळाच्या वरच्या बाजूला मोठा घाव पडला होता. त्यातून झालेल्या रक्तस्रावामुळे त्याचा चेहरा रक्ताने भरला होता. पडताना तो भिंतीवर मागे पडला होता. डोक्याच्या मागच्या बाजूनेही रक्तस्राव झाला होता. जमिनीवरही रक्ताचे थारोळे जमले होते. टीव्ही पाहत असताना हा सर्व प्रकार झाला होता. पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन अहवालासाठी ॲम्ब्युलन्समधून पाठवण्यात आले. एखादा जाडजूड सोटा किंवा दगड डोक्यात मारला असावा असे वाटत होते. कवटी भोवता फुटली असावी असे वाटत होते. रक्ताने भरलेले हत्यार घेऊन मारेकरी जाणे कठीण, जवळजवळ अशक्य वाटत होते. सोसायटीसमोर नळ फुटल्यामुळे चिखल झाला होता. त्यामध्ये कुठेही मोटारीचे किंवा कुठल्याही वाहनाचे ठसे दिसत नव्हते. मारेकरी वाहनातून आले व गेले असे सकृत दर्शन तरी दिसत नव्हते. त्यामुळेच पोलीस घराबाहेर, सोसायटीच्या प्रांगणात, सर्वत्र आसपास खुनी हत्याराचा कसोशीने शोध घेत होते. कुठेही खुनी हत्यार सापडले नाही. पोलिसांना आता हेमांगीचा संशय येऊ लागला होता. ती रडण्याचे नाटक करीत आहे असे त्यांना वाटू लागले होते. पोलीस तिच्याकडे संशयाने पाहत होते. तसे पोलीस सर्वांकडेच संशयाने पाहतात. घरात सर्वत्र कसोशीने ते खुनी हत्याराचा शोध घेत होते. घरात खुनी हत्यार सापडलेच पाहिजे असे त्यांना वाटत होते. खुनी हत्यार कुठेही सापडत नसल्यामुळे हेमांगीवर आरोप करणे अशक्य होते. या सर्व गडबडीने तिचा मुलगा केव्हाच जागा झाला होता. तो कावराबावरा होऊन कोपऱ्यात रडत बसला होता. शेवटी पोलीस निघून गेले. बोलवताच पोलीस स्टेशन तुम्हाला यावे लागेल असे सांगून ते गेले. प्रेत पुढील संस्कारासाठी केव्हा मिळेल असे एका शेजाऱ्याने विचारले. त्यावर साधारण 24 तास लागतील. पोस्टमार्टम झाल्यावर आम्ही तुम्हाला कळवू असे पोलिसांनी सांगितले. जो तो आपल्या कामाला निघून गेला. खुनी हत्यार सापडणे अशक्य होते हे फक्त हेमांगीलाच माहीत होते. दामोदरजवळ कोणतीही तडजोड अशक्य आहे असे लक्षात आल्यावर हेमांगीनेच कठोर निर्णय घेतला होता. दामोदर तिला दुसरी जागा घेण्यासाठी पैसे देत नव्हता. तो तिला गॅस, भांडीकुंडी काहीही नेऊ देत नव्हता. ब्लॉकमध्ये तिने गुंतवलेले पैसेही द्यायला तो तयार नव्हता. त्या बाईला सोडायलाही तो तयार नव्हता. 8 दिवसातून घरातून निघून जा असा अल्टिमेटम त्याने तिला दिला होता. तिला आधार द्यायला तिचे जवळचे कोणीही नातेवाईक नव्हते. तिच्यासमोर दामोदरला संपवण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग उरला नव्हता. तिने एका पातेल्यात पाणी भरून ते फ्रीजमध्ये ठेवले होते.
दुसऱ्या दिवशी त्याचा बर्फ तयार झाला. तो बर्फ बाहेर काढून तिने एका पंचात बांधला. तो पंचा बर्फासकट पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने नेहमीप्रमाणे चहा केला. दामोदरने तिला तू घर केव्हा सोडणार असे विचारले. त्यावर तिने 4-6 दिवसातच असे सांगितले. याशिवाय दुसरा काहीही उपाय नाही काय असे तिने निर्वाणीचे विचारले. त्यावर त्याने निश्चयाने कठोरपणे नाही म्हणून सांगितले. ती शांतपणे किचनमध्ये गेली. मानसिक आणि शारीरिक बळ एकवटून तिने फ्रीजरमध्ये बर्फ बांधलेला पंचा काढला. ते अनोखे हत्यार घेऊन ती दामोदरच्या पुढ्यात उभे राहिली. दामोदर खुर्चीत बसून रंगोली पाहण्यात मग्न झाला होता. त्याचे हेमांगीकडे लक्ष नव्हते. तिने सर्व जोर एकवटून एकच घाव त्याच्या डोक्यात घातला. नंतर बर्फ बंबातील पाण्यात सोडला. पंचा जळण्यासाठी बंबात टाकला. बर्फाचे पाणी झाले. पंचा जळून भस्मसात झाला. खुनी हत्याराचा मागमूसही नव्हता. बंब आता तिचा जवळचा सखा झाला होता. दामोदरच्या आठवणीने तिला एक हुंदका आला. तो तिने तसाच दाबला. ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.